माहूर येथे नगरेश्वर देवतेच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। या निमित्त शोभायात्रा काढण्यात आली। माहूर शहरातील त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्राच्या पाठीमागे असलेल्या नगरेश्वर देवतेच्या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यात नगरेश्वर देवता व हनुमंताच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। वाजत गाजत आतिषबाजी करत शोभायात्रा काढण्यात आली। पुसद रोडवरील राम मंदिराजवळ नियोजित स्थळी दोन्ही मूर्ती आणण्यात आल्या। गणपती पूजन, पुण्यहवाचन, मातृका पूजन, योगिनी मंडल, वास्तुदेवता, मुख्य प्रधान देवता, आदित्य नवग्रह देवता, ईशान्य रुद्र कलश देवता, नगरेश्वर देवता, दयादिवास, फलादिवास, पुष्पादिवासासह दशविधी स्नान, मूर्ती प्राण प्रतिष्ठा, सर्व देवता हवन, नैवेद्य, पूर्णाहुती, आरती व महाप्रसाद आदी धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आलं। माहूरचे योगी परमपूज्य श्याम भारती महाराज यांच्या शुभहस्ते मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम संपन्न झाला। नगरेश लिंग आहे हे आमच्या पूर्वी आजोबाच्या काळाच्या अगोदरपासून त्या 500 वर्षापासून मूर्ती आहेत। फार जुनी आहे। तिथं आमच्या दररोज श्रावण महिन्यामध्ये फार गर्दी होते। पुष्कळ लोक इथं दर्शनाला येतात। बाया पण येतात, बेल वाहतात श्रावण महिन्यामध्ये पूजा सर्व। पूर्वी काळी इथं कमीत कमी आमच्या समाजाचे 1000-1200 घरे असतील। 108 गोत्राशिवाय स्थापना होत नाही। त्यावेळेस नगरेश्वराची स्थापना झाली। त्याच्यानंतर काही कालांतराने सगळे जिकडे तिकडे गेले। स्थापना पहिली असल्यामुळं त्याला जीर्णोद्धार केला। हे फार पुरातन काळापासून आहे, याचा काही अंदाजा नाही आहे। आणि मंदिर नव्हते, मंदिर पडलेले होते आणि आता नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे। मालकाच्या आशीर्वादाने सगळ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलेलं आहे आणि आज नवीन जीर्णोद्धार आणि नवीन मूर्ती आम्ही स्थापन करत आहोत सगळ्यांच्या सहकार्याने। 400-500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे नगरेश्वराचं। नगरेश्वर व हनुमान मंदिर इथं 108 गोत्राच्या महादेवाची स्थापना पहिले होती। त्यानंतर काही कालांतराने ही झाली। इथले लोक बाहेरगावी गेले। त्याच्यानंतर आम्ही मग आता मालकाच्या आशीर्वादानं इथं नगरेश्वर व हनुमान मंदिराची स्थापना जीर्णोद्धार केलेला आहे आणि मूर्ती नवीन आणून स्थापन केलेली। जुनी मूर्ती विसर्जन करणार। मालकाची सल्ला घेतली, त्याच्यानंतरच हे काम सुरू केलेलं आहे। हवन विधी व अन्य विधीसाठी दीपक बनगिनवार, सुजना बनगिनवार, बाबूराव गोविंदवार, शालिनी गोविंदवार, धनंजय येरावार, सारिका येरावार, विठ्ठल चिद्दरवार, रुक्मिणी चिद्दरवार, दिनेश आरगुलवार, अनिता आरगुलवार, डॉक्टर राजेश श्यामशेट्टीवार, डॉक्टर दीपा श्यामशेट्टीवार, प्रदीप पिंपरवार, आशा पिंपरवार, दिलीप आरगुलवार, श्वेता आरगुलवार, सुभाष भास्करवार, सिंधू भास्करवार, संदेश कोडगिरवार, अमृता कोडगिरवार, रंगनाथ परसवाळे, मनीषा परसवाळे या जोडप्यांना बसवण्यात आलं। संपन्न झालेल्या सर्व धार्मिक विधीचं पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न अनुदीप कोरटकर यांनी केलं। या कामी त्यांना बाळू महाराज समुद्रे व अमोल पांडे यांनी मदत केली। मंदिराच्या जीर्णोद्धारासह सर्व धार्मिक विधी कार्य पार पाडण्यासाठी सुरेश येरावार, दत्तात्रय आरगुलवार, बळीराम पंत परसवाळे यांच्यासह वैश्य समाजातील लहान थोर व्यक्तींनी मोलाचं सहकार्य केलं। मोठ्या प्रमाणात भाविकांनी या धार्मिक विधीसह महाप्रसादाचा लाभ घेतला। संजय घोगरे, राजू दराडे, विदर्भ न्यूज, माहूर।